आज की सबसे महत्वपूर्ण बातमी। जी हाँ, नवी मुंबई नगर निगम का 22-23 साल का बजट पेश। 4910 करोड़ का शेष बजट पेश। 180 करोड़ का बकाया बजट है। 4908 करोड़ रुपए का व्यय बजट पेश। नगर निगम के मुख्य लेखा अधिकारी धर्मराज गरड़ ने बजट पेश किया। नगर आयुक्त अभिजीत बांगर की भेंट हुई। तो चलिए आइए देखते हैं नवी मुंबई के पालिका आयुक्त अभिजीत बांगर ने बजट के बारे में क्या कहा और नवी मुंबई किस तरह से सुंदर सुरक्षित रहेगी उस बारे में क्या कहा। अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सादर केलेले आहेत त्याच्याबद्दल काही विवेचन आपल्यासमोर मी करतो। दूरगामी लाभदायी धोरणात्मक काही कामं आपण करतो। काही अशी धोरणात्मक कामं म्हणजे काही सम स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट वर्क्स विच आर हॅव्हिंग व्हेरी लॉंग टर्म इम्प्लिकेशन्स, अशी जी कामं आपण घेतो त्याच्यामधलं एक महत्त्वाचं काम आहे शहरामध्ये जे स्ट्रीट लाईट आपण पाहतो, ह्या सगळ्या स्ट्रीट लाईट सध्या ह्या सोडियम वेपर फिटिंगवरती चाललेल्या आहेत अँड दॅट इज नॉट समथिंग वी कॅन बी प्राऊड ऑफ। कारण आपण आज छोट्या छोट्या नगरपालिका नगरपंचायती बघतो ज्यांनी सगळ्या LED केलेल्या आहेत। So it was a high time that नवी मुंबई which is considered to be a city of 21st century आपल्याकडे LED असणं is not something we should be proud of। आणि त्या दृष्टिकोनातून आपण सद्यस्थितीमध्ये शहरातील एकूण चालू वर्षामध्ये 9068 म्हणजे 9068 एवढ्या स्ट्रीट लाईट LED मध्ये कन्वर्ट केलेल्या आहेत चालू वर्षी। प्लस येत्या अंदाजपत्रकीय वर्षात म्हणजे येत्या आर्थिक वर्षामध्ये 35,004 म्हणजे 35,004 एवढ्या सोडियम वेपर फिटिंग ज्या आहेत त्या LED मध्ये आपण कन्वर्ट करून घेणार आहोत। याचं सगळ्यात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन जे असणार आहे ते आपल्या लाईट बिलाच्या सेव्हिंगमध्ये असेल। आपलं 40% स्ट्रीट लाईटचं लाईट बिल जे आहे ते पुढच्या वर्षीपासून कमी होणं अपेक्षित आहे। म्हणजे पैशाच्या हिशोबात जर बघितलं तर पुढच्या वर्षीपासून जेव्हा आपल्या ह्या 35,000 लाईट लावून पूर्ण होतील तिथून पुढे प्रत्येक वर्षी ॲटलिस्ट 7 करोड आपली बचत होणार आहे, सेव्हिंग होणार आहे, जी आपल्या आत्ताच्या स्ट्रीट लाईटच्या लाईट बिलाची आहे ती। नगरपालिकेचं ओरिएंटेशन राहिलेलं आहे ते कोविडसाठी ज्या फॅसिलिटी आपण बनवतो त्या मेकशिफ्ट फॅसिलिटी न बनवता आपले रुग्णालय जे आहेत त्या आपल्या रुग्णालयांचं सक्षमीकरण होणं गरजेचं आहे। कारण आपण एका बाजूला कोविडसाठी खर्च करतोय, मात्र तो खर्चाच्या माध्यमातून जर काही कायमस्वरूपी ॲसेट निर्माण झाले तर ती खऱ्या अर्थाने आपल्यासाठी एक आपत्ती तर आहेच आहे, पण त्यातून काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट आपण घडून आणू शकतो। त्या माध्यमातून मला फार आनंद होतो सांगण्यासाठी नेरूळ आणि ऐरोली रुग्णालयांचं सक्षमीकरण जे आपण या माध्यमातून करून घेतलं, फॉर्च्युनेटली तिसऱ्या लाटेत त्याचा वापर करण्याची गरज नाही आली आणि लेट अस होप इथून पुढे गरज पडू नये। बट देन मेकशिफ्ट फॅसिलिटी बनवण्यापेक्षा त्या पैशातून आपण नेरूळ आणि ऐरोली सारख्या रुग्णालयाचं जे सक्षमीकरण केलं ही एक आपल्यासाठी फार जमेची बाजू आहे। दुसऱ्या लाटेमध्ये जगभरामध्ये आपण पाहिलं होतं की ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणावरती सगळीकडं जी जाणवत होती संपूर्ण जगभरामध्ये, त्या पार्श्वभूमीवरती आपल्याकडे सुद्धा ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये। फॉर्च्युनेटली सेकंड वेव्हमध्ये आपल्याकडे कुठलीही दुर्दैवी घटना घडलेली नाही आणि दॅट इज नॉट अ कोइन्सिडन्स बाय द वे। While we should not take pride in that, the reason I say that because I will never say की आमचं कर्तृत्व एवढं भारी होतं की एखादी घटना घडली नाही। Of course, luck has got a very important role to play, but then luck alone cannot ensure there is no untoward incidents. त्याच्यासाठी तुमची तयारी सुद्धा लागते आणि त्या दृष्टिकोनातून दुसऱ्या लाटेमध्ये फॉर्च्युनेटली आपल्याकडे कुठलीही घटना घडली नाही। बट देन तिसऱ्या लाटेमध्ये फॉर्च्युनेटली म्हणण्याची वेळ नाही आली पाहिजे यासाठी महानगरपालिकेने फार मोठ्या प्रमाणावरती ऑक्सिजनची पूर्वतयारी करून ठेवली। आपल्याकडे जे 5 आपण LMO टँक लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँक निर्माण केले त्या माध्यमातून 93 किलोलिटर म्हणजे मेट्रिक टनाच्या हिशोबात 104 मेट्रिक टन 104 मेट्रिक टनाचा साठा आपण करून ठेवला। त्याचबरोबर 4 ठिकाणी आपल्याकडं 2 मेट्रिक टन क्षमतेचे PSO प्लांट पण आपण उपलब्ध केलेले आहेत। ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मोठ्या प्रमाणावरती अवेलेबल करून घेतलेले आहेत। कोविडसाठी पूर्वतयारी तर आपण केलीच, पण त्याचबरोबर मी उल्लेख केला मगाशी की काही दुर्दैवी घटना आपल्याला पूर्णपणे अवॉइड नाही करता आल्या डिस्पाईट आवर फुलेस्ट एफर्ट। आणि जे दुर्दैवी घटना घडल्या त्यांच्यासाठी जरी त्यांचा लॉस आपण काही केलं तरी भरून निघणं शक्य नसतं, तरी त्यांना परत एकदा जगण्याची उभारी मिळावी म्हणून महानगरपालिकेने आपलं उत्तरदायित्व समजून
काही योजना सुरू केल्या. पूर्वी आपण कर्ज घेतलं होतं, मागच्या काही वर्षांपासून आपल्याला नव्याने कर्ज घेण्याची गरज पडलेली नाही. सर्व आपण भांडवली कामंही स्वतःच्या उत्पन्नातून करत आहोत. कर्जाच्या बाबतीतली महत्त्वाची बाब, ज्या कर्जाचा बोजा आहे तो प्रोग्रेसिव्हली आपला कमी होतोय. मागील 7 वर्षात एकदाही कर्ज घेतलेलं नाही. उलट पक्षी घेतलेल्या कर्जाचं व्याज आणि मुदलाचे हप्ते जे आहेत ते वेळेवरती आपण फेडतोय. दॅट इज वन ऑफ द रिझन्स. आपली लोन सर्व्हिसिंग जी आहे ती चांगली असल्यामुळं आपल्याला चांगलं क्रेडिट रेटिंग मिळतं. सध्या महानगरपालिकेचं जे कर्ज आहे ते 115.28 करोड 115.28 करोड एवढं आपलं कर्ज सध्या बाकी आहे. नवी मुंबई महानगरपालिका विविध सोयी सुविधांसाठी लागणारा पैसा स्वतःच्या उत्पन्नातून उभा करत आहे. त्यामध्ये करू शकलो, ज्याचा महानगरपालिकामध्ये आणि पर्टिक्युलरली मला आनंद आहे. ऐरोली येथे महानगरपालिकेने जे उभा केलेलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे, त्या स्मारकातील ई-लायब्ररीसह समृद्ध ग्रंथालय आणि आदरणीय बाबासाहेबांच्या जीवनचरित्राचा छायाचित्रांकित आलेख मांडणारा भव्यतम चित्रदालन जे आपण सुरू केलं आणि इतर सुविधा सुरू केल्या, ह्या सर्वोत्तम दर्जाच्या सुविधा देण्याचा महानगरपालिकेने प्रयत्न केलेला आहे. सुरुवात आहे, इथून पुढे सुद्धा तो प्रयत्न तसाच राहील. याची दखल विविध स्तरावरती घेण्यात आली. आपल्याही सर्वांचं मला या ठिकाणी आभार मानायचं आहे, कारण आपल्यामार्फत सुद्धा ही जी ॲक्टिव्हिटी महानगरपालिकेने केली ह्याची फार चांगल्या पद्धतीने दखल घेण्यात आली. वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी लांब अंतरावरील जी काय आपल्या NMMTच्या बसेस असतात त्यामध्ये आपण एक ॲक्टिव्हिटी सुरू केली, बुक्स इन बस. म्हणजे आपण लांब पल्ल्याच्या ज्या बसेस आहेत त्यामध्ये पुस्तकं उपलब्ध करून दिली, ज्या माध्यमातून वाचनाची एक सवय लोकांमध्ये राहील आणि मोबाईल स्क्रोलिंग करण्यापेक्षा जर वाचन करत राहिले तर ती व्यक्ती द विजडम कॅन ओनली बी अटेन थ्रू रिडिंग ह्या उक्तीनुसार हे पुस्तकं जी उपलब्ध करून दिली त्याचाही आपल्याला बेनिफिट होऊ शकेल अशी अपेक्षा आहे. नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी, त्यांच्या गुणांमध्ये वृद्धी व्हावी या दृष्टीने सध्याच्या प्रचलित दृकश्राव्य म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून शिक्षणाच्या संकल्पना स्पष्ट करणारं बायजू म्हणून जे शैक्षणिक ॲप आहे, आपल्याला कल्पना आहे की अत्यंत नावाजलेली ही कंपनी आहे आणि त्यांचे जे ॲप्लिकेशन जे असतात ते आपण आपल्या मुलांना बऱ्याच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. व्हाईल आवर रेग्युलर करिक्युलम अँड द टीचिंग विच वी रिसीव्ह इन स्कूल इज नॉट सबस्टँडर्ड, पण त्याला सप्लिमेंटरी म्हणून कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी अशा ज्या आपल्याला साधनं ऑडिओ व्हिज्युअलची मिळतात त्याचा फार मुलांना चांगला फायदा होऊ शकतो. या भावनेतनं CSRच्या माध्यमातून महानगरपालिकेचा कुठलाही पैसा खर्च न करता 40,000 विद्यार्थ्यांसाठी बायजू ॲप आपण घेण्याचं ॲग्रीमेंट केलं आणि त्याची सुरुवात ही आता अंमलबजावणी सुरू झालेली आहे. बायोकोल जनरेट करणं, ज्याला आपण ब्रिकेट म्हणतो, विच इज कन्सिडर्ड टू बी अ ग्रीन फ्युएल, तो बनवण्याचा एक प्रोजेक्ट आपण सुरू करतो. EV पॉलिसी राज्य शासनाने जाहीर केली, इलेक्ट्रिकल व्हेकल पॉलिसी. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने सुद्धा निर्णय घेतलेला आहे दॅट एनी व्हेकल विच विल बी परचेस बाय नवी मुंबई हेन्सफोर्थ फॉर आवर ऑफिसर्स ॲज वेल ॲज आवर रिस्पेक्टेड पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह विल बी इलेक्ट्रिक. सो इथून पुढे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत घेतल्या जाणाऱ्या सगळ्या गाड्या ह्या इलेक्ट्रिक असतील. त्याच्यासाठी आवश्यक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आपण सक्षम बनवतोय. नॉट जस्ट फॉर कॉर्पोरेशन व्हेकल, आपण 20 चार्जिंग स्टेशनच्या माध्यमातून शहरभर चार्जिंग स्टेशनचं जाळं सुद्धा विणतो. प्री रिक्विसिट फॉर इम्प्रूव्हमेंट. सो शहरात किती प्रदूषण आहे हे लोकांना कळावं म्हणून ते बोर्ड लावण्याचं काम काही ठिकाणी ऑलरेडी आहेत, अधिक मोठ्या प्रमाणावरती लावण्याचं काम सुरू आहे. इको मोबिलिटीवरती भर देत सद्यस्थितीत परिवहन उपक्रम म्हणजे आपला NMMT मध्ये आहे, त्यामध्ये 180 इलेक्ट्रिक बसेस सध्या आहेत. अजून 86 इलेक्ट्रिक बसेस आपण विकत घेतोय, म्हणजे 50 बसेस आता आपण झाल्या विकत घेतल्या, त्याला वर्क ऑर्डर दिलेले आहे. अजून 36 बस आपण येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये विकत घेणार आहोत, कारण तो आपण सबसिडी केंद्र शासनाकडनं मिळालेली आहे. सो व्हेरी सून वी विल हॅव 180 + 86 म्हणजे 180 अधिक 86 एवढे इलेक्ट्रिक फ्लीट आपल्याकडे असणार आहे. मोरओव्हर व्हाईल वी आर ॲडिंग इलेक्ट्रिक बसच्या माध्यमातून AC मधला कम्फर्टेबल प्रवास आपण लोकांना उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करतोय. आपण तो दर सुद्धा कमी केलेला आहे सो दॅट सामान्य व्यक्तीला सवलतीच्या दरामध्ये कम्फर्टेबल प्रवास मिळावा. आगामी 3 वर्षामध्ये इको फ्लीटचं नियोजन केलेलं आहे, म्हणजे वी इंटेंड टू हॅव 100% NMMT बसेस रनिंग इदर ऑन इलेक्ट्रिक ऑर CNG. वी शुड नो लॉंगर हॅव अ डिझेल बस. हे एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पुढच्या 3 वर्षामध्ये त्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे.
सोलार ट्री वगैरे जनजागृतीपर इतर उपक्रम घेतले जात आहेत. अनदर ॲक्टिव्हिटी टू बी मेन्शन, व्हेरी इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी, युलू बाईक. जे युलू बाईकचा उपक्रम आपण नवी मुंबईमध्ये पाहतो, दिस इज अनदर ॲस्पेक्ट वी ऑल शुड बी प्राऊड ऑफ. कारण हा उपक्रम अनेक ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न झाला, बट समहाऊ तो सक्सेसफुल नाही झाला. 2 reasons it has become successful. One, which we got by inheritance, we are a plan city. आणि प्लान सिटी म्हणून जे आपल्याला इनहरंट ॲडव्हान्टेज आहे त्याच्यामुळे तो सक्सेसफुल झाला. सेकंड, बेटर प्लॅनिंग, चांगल्या पद्धतीने नियोजन केल्यामुळे तो सक्सेसफुल झाला. सक्सेसफुल झाला हे आपण का म्हणतोय? नोव्हेंबर 2018ला हा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे. आत्तापर्यंत 35 लाख किलोमीटर, 35 लाख किलोमीटर एवढ्या त्याच्या राईड झालेल्या आहेत. या सायकल प्रणालीमध्ये 600 सायकल आणि 108 इलेक्ट्रिकल बाईक्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या माध्यमातून 38 करोड 61 लाख ग्रॅम एवढं कार्बन क्रेडिट नवी मुंबई महानगरपालिकेने जनरेट केलेलं आहे. 38 करोड 61 लाख हे युलू बाईकच्या माध्यमातून फक्त. पाम बीच रोडला आपण आता नवीन 7.5 किलोमीटरचा सायकल ट्रॅक निर्माण करत आहोत. CNT वेस्ट प्रकल्प आपला अधिक सक्षमतेने आपण रिॲक्टिवेट केलेला आहे. LED बद्दल मी उल्लेख केला. 2 महत्त्वाच्या कचऱ्याच्या प्रोसेसिंगच्या ॲक्टिव्हिटीज आपण प्रपोज करतोय. एक आहे बायो CNG. तो बायो CNG प्रोजेक्ट लवकरच आपला सुरू झालेला आपल्याला दिसेल. प्लस म्हणजे जो आपण हॉटेल वेस्ट आणि ओला कचरा आणतो त्याचं कंपोस्टिंग फक्त न बघवता त्यापासून गॅस बनवायचा, त्या गॅसवरनं आपल्या बसेस चालू शकतील. ॲडिशनल गॅस काय असेल तर तो कंपनीला विकता येईल. प्लस दॅट कॉर्पोरेशन हॅज बीन डुईंग ऑर गोइंग टू डू. चालू वर्षामध्ये काही प्रोजेक्ट नवीन आपण हाती घेतलेले आहेत महत्त्वाचे. सेक्टर 17 वाशीमध्ये पाम बीच मार्गावरनं पुण्याकडे जाण्याकरता सायन पनवेल हायवेला उड्डाणपूल बनवला जातोय. म्हणजे आपण जर पलीकडनं आरेंजाकडनं येत असू बेलापूरकडं तर तो सायन पनवेलला आपल्याला अप्रोच व्हायचा असेल तर देर इज नो वे वी कॅन डू दॅट. विल हॅव टू गो टू मे बी दी अदर साईड आणि तिथून आपल्याला हायवेला जॉईन करावं लागतं. तिथे आता आपण आर्म बनवतोय जेणेकरून समबडी कमिंग फ्रॉम कोपरी त्याला डायरेक्ट जर पुण्याला मुंबईला जायचं असेल तर सायन पनवेलला अप्रोच करता येईल. अशा पद्धतीने आर्म बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे. ठाणे बेलापूर रोडवरती तुर्भे रेल्वे स्टेशन जे आहे त्याच्यासमोर उड्डाणपूल बांधण्याचं काम जे आहे ते लवकरच सुरू करण्यात येईल. ऐरोली सेक्टर 5ला नाट्यगृहाचं काम जे आहे ते काम सुरू करण्यात आलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की वंडर पार्कमध्ये 8.5 एकर क्षेत्रामध्ये अभिनव स्वरूपाचा सायन्स पार्क सुरू करण्याचा जो मागच्या अनेक वर्षांपासूनचा प्लॅन झालेला प्रोजेक्ट आहे जो आता प्रत्यक्षामध्ये सुरू झालेला आहे. दिस इज अनदर अट्रॅक्शन ऑफ नवी मुंबई ॲज अ सिटी. आणि आय एम व्हेरी शुअर नवी मुंबईचं उद्या जो आपण टुरिस्ट प्लेसेसबद्दल यादी करू त्याच्यामध्ये it would reflecting among top 5 activities because this is going to be a grand thing, big attraction among school going kids. Moreover, not just school going kids, adult लोकांमध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती ह्याचा अट्रॅक्शन असलेलं जाणवेल. MIDC क्षेत्रामधलं 15 किलोमीटर रस्त्यांचं काँक्रिटीकरणाचं जाळं आपण आता पूर्ण करतोय. ते काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. पाणी पुरवठा शहरातला सक्षम करण्यासाठी ESR GSR ज्या म्हणतो आपण, एलिव्हेटेड टाक्या आणि ग्राउंड लेवलच्या टाक्या वाशी, तुर्भे, नेरूळ, दिघा आणि ऐरोली या ठिकाणी हाती घेतलेल्या त्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. शहर स्वच्छतेप्रमाणेच सुशोभीकरणाकडेही विशेष लक्ष महानगरपालिकेने दिलं. जे स्कूल ऑफ आर्ट आणि इतर कला महाविद्यालये जी आहेत त्यांच्या माध्यमातून चित्रभिंतीमधून शहराचं रूप अधिक आकर्षक झालेलं आपण पाहतोय. एका बाजूला या सर्व ॲक्टिव्हिटी स्वच्छता आणि शहर सौंदर्यीकरण ह्या चालू असताना मागील 2 वर्षापासून आता आपण फेब्रुवारी महिन्यात आहोत आणि मागच्या ऑलमोस्ट मोर दॅन 2 इयर्स नाऊ आपण कोविडशी झगडतोय. आणि कोविडमध्ये जे कामकाज आपण केलं, जे काही झळ आपल्याला पोचली, दुर्दैवाने अशा आपल्याकडे कुटुंब आहे ज्याच्यामध्ये मृत्यू झाले. म्युकरमायकोसिस सारख्या आजाराच्या माध्यमातून कायमस्वरूपी व्यंग काही लोकांना प्राप्त झालं. ह्या सर्व पार्श्वभूमीतनं आपण अजूनही जातोय. या कोविड विरोधातील लढ्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने जागरूकतेने योग्य पावले उचलली. एक प्रयत्न केला संपूर्ण ताकदीने त्या परिस्थितीचा सामना करण्याचा आणि त्यामुळं टू द बेस्ट ऑफ आवर कॅपॅसिटी आपण आत्तापर्यंत ह्या व्हायरसचा सामना केलेला आहे. याची योग्य त्या ठिकाणी दखल पण घेतली गेलेली आहे. कोविडच्या लढ्यामधला एक फार महत्त्वाचा भाग होता लसीकरण. कारण जेव्हा दुसरी लाट आपली चालू झाली त्यावेळी लसीकरणाला सुरुवात झालेली होती. 16 जानेवारी 2021ला आपण लसीकरण सुरू केलं. लसीकरण ही एकच बाब आपल्या हातामध्ये अशी होती ज्या माध्यमातनं वी हॅड सम पॉलिसी, वी हॅड सम ऑपॉर्च्युनिटी ऑफ गोईंग 1 स्टेप अहेड ऑफ द व्हायरस. अदरवाईज आपण फक्त
वाटच पाहत होतो की दुसरी लाट केव्हा येते, तिसरी लाट केव्हा येते. मात्र लसीकरण अशी बाब होती ज्यातून आपण आपल्याला प्रिपेअर करू शकत होतो. आणि ह्या बाबीचं लक्ष ओळखून महानगरपालिकेने राईट फ्रॉम डे वन स्ट्रॅटेजी अशा पद्धतीने अवलंबली जेणेकरून लवकरात लवकर आपलं लसीकरण संपावं. बाय द वे, लसीकरण संपवणं वॉज नॉट अ फंक्शन ओनली ऑफ गिविंग मॅनपॉवर ऑर मेकिंग मोर नंबर ऑफ सेंटर्स. त्याच्यामध्ये जर आपण लोकांचा रिस्पॉन्स पॅटर्न पाहिला तो कोविडच्या लाटेप्रमाणे वर खाली होताना दिसलेला आहे आपल्याला. म्हणजे देर वेर टाइम्स ज्यावेळी लोक रांगा लावून लसीकरण केंद्राच्या बाहेर उभे असायचे, व्हाईल देर वेर फ्यू टाइम्स ज्यावेळी लसीचा फार मोठ्या प्रमाणावर साठा आहे पण लोक येत नसायचे. या पार्श्वभूमीवरती लसीकरणाचा प्रमाण जास्त राखण्यासाठी गरजेचं होतं ज्यावेळी रिस्पॉन्स जास्त आहे लोकांचा त्यावेळी संपूर्ण ताकदीनिशी लस उपलब्ध करून देणं, जास्तीत जास्त केंद्रावर उपलब्ध करून देणं, जेणेकरून कमी कालावधीत जास्त लसीकरण होईल. टू बिगिन विथ, जी पर्यावरणपूरक कामं चालू वर्षी आपण हाती घेतलेली आहेत याचा मी ब्रीफली उल्लेख करतो. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत आपण मियावाकी स्वरूपाचं प्लांटेशन करतो. अगेन आय टेक अ मिनिट टू एक्सप्लेन व्हॉट मियावाकी इज. रेग्युलर वृक्ष लागवड जी आपण करतो ती वृक्ष लागवड, नथिंग रॉंग इन दॅट, बट मियावाकी हा एक जापनीज बॉटनिस्ट होता ज्याने एक नवीन प्लांटेशनची टेक्नॉलॉजी शोधून काढली. आपण पाहिलेलं आहे की सागाचं झाड, वडाचं झाड, पिंपळाचं झाड हे फार स्लो वाढतं, पण मियावाकी अशी टेक्निक आहे ज्यातून साग, वड, पिंपळ सारखी झाडंसुद्धा एका वर्षामध्ये 10 ते 15 फूट वाढू शकतात. आणि इफ यू डोंट बिलीव्ह, यू कॅन सी दॅट हॅपनिंग ॲट निसर्ग उद्यान कोपरखैरणे. निसर्ग उद्यान कोपरखैरण्यामध्ये जानेवारी ते मार्च 2021 जे आपण प्लांटेशन केलं होतं, ज्यावेळी मार्च 2021 ती झाडं 1.5 फुटाची होती, ती झाडं आत्ता 13 ते 15 फुटाची झालेली आहेत. आय वुड अर्ज एव्हरीबडी टू गो अँड सी फॉर देमसेल्स. इतकं सुंदर ते फॉरेस्ट डेव्हलप झालेले, अर्बन फॉरेस्ट मियावाकी पद्धतीने केलेलं. नाव दॅट पर्टिक्युलर इनिशिएटिव्ह वी आर प्लॅनिंग टू इम्प्लिमेंट ॲट मेनी अदर प्लेसेस इन नवी मुंबई. मागच्या वर्षी आपण कोपरखैरण्याच्या निसर्ग उद्यानमध्ये 42,000 झाडं लावू. बाय द वे, वी आर स्पेंडिंग झिरो. वी आर नॉट स्पेंडिंग इव्हन अ रुपी ऑफ कॉर्पोरेशन. हे सगळं CSR मधनं केलं जातं आहे. मागच्या वर्षी आपण 42,000 झाडं निसर्ग उद्यानमध्ये लावलेली होती आणि 5,000 आपण गणपतशेत तांडेल मैदानामध्ये, अशी 47,000ची मियावाकी लागवड मागच्या वर्षी केली होती. चालू वर्षामध्ये आपण निसर्ग उद्यानमध्ये, म्हणजे येत्या वर्षामधलं सांगतोय मी, निसर्ग उद्यान कोपरखैरणे या ठिकाणी ॲडिशनल 22,000, ज्वेल ऑफ नवी मुंबईमध्ये 80,000 आणि इतर 14 लोकेशन आहेत, त्या 14 लोकेशनमध्ये 70,000, अशी टोटल 1,72,000 म्हणजे 1,72,000 ॲडिशनल मियावाकी प्लांटेशन वी आर प्लॅनिंग टू डू इन द कमिंग इयर. We will plant 22,000 more in Nisarg Udyan Koperkherne, 80,000 at Jewel of Navi Mumbai, and 70,000 additional plantation at 14 different locations. जस्ट टू नोट, मियावाकीमध्ये जे प्लांटेशन केलं जातं, बाय द वे आपण जेव्हा अतिवृष्टी होते त्यावेळी पाहतो पाम बीचला फार मोठ्या प्रमाणावर झाडं पडतात. द रिझन इज दीज ऑल आर एक्झॉटिक स्पेसेस. पाम बीचवरती जी झाडं लावली ती सगळी एक्झॉटिक झाडं आहेत आणि एक्झॉटिक झाडं ही पावसामध्ये सगळ्यात पहिली पडतात. जी इंडिजिनस स्पेसीज असतात ती ऊन, वारा, पाऊस याचा फार सक्षमतेने मारा सहन करतात. त्याचबरोबर पक्षी, प्राणी यांच्यासाठी ती फार चांगली असतात. मियावाकीमधनं आपण 100% इंडिजिनस स्पीसीज लावतोय. केमिकल फर्टिलायझरचा 0 वापर आहे. संपूर्णतः शेणखत वगैरे याच्या माध्यमातून केलं जाणारं प्लांटेशन आहे.